सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला अखेर लोकशाही पद्धतीने निवडून आलेला अध्यक्ष मिळणार. 22 फेब्रुवारी 2022 पासून जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट होती, ती आता संपुष्टात येते. 16 मार्चला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार. खेड तालुक्यातील नांदगाव आणि खारी गावातील ठाकरेंच्या शिवसेनेतील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचं नाव लवकरात लवकर दिलं जाण्याची माहिती बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिली आहे. याचा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेट बैठकीत सादर करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी दिल्याचं खासदार म्हात्रे यांनी म्हटलंय. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार नुकताच कुवेतहून भारतात परत आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातल्या निवासस्थानी घेतली दोघांनी भेट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी प्रदान. महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मानद पदवी देऊन सन्मान. तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज जखमी. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी त्यांच्या स्वतःवरच वार केल्याची माहिती. अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव इथे 2 गटात जीवघेणा हल्ला. घटनेमध्ये 2 जण गंभीर जखमी. पूर्व वैमनस्यातून हाणामारी झाल्याची माहिती समोर. भुसावळ नगर परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात आरोप प्रत्यारोप. भाजपच्या सत्ता काळात पाणीपुरवठा विभागात तुटीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप. मुंबईतील प्रभादेवी स्थानकावरील उड्डाणपुलाचं गर्डर डिलॉन्चिंगसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. क्रेनच्या हायड्रॉलिक पाईपमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे नियोजित पाडकाम रखडलं. राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्यानं कमाल तापमानात वाढ. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.